खूप विचार केल्यावर मी ठरवले की तिला माझ्या भूतकाळाची इत्थंभूत माहिती सांगून टाकावी. माझी व तिची भेट होण्यापूर्वीचा हा काळ, ती एक प्रकारची कबुलीच आहे म्हणा. ती यापुढे या माहितीचा माझ्या विरुद्ध उपयोग करू शकेल. माझ्या भूतकाळाची माहिती तिला माझ्याशिवाय इतरांकडून मिळाली असती तर तिचा माझ्यावरचा विश्वास कधीही संपूर्ण राहिला असता. त्या विश्वासात शंका सदैव डोकावत राहिली असती. मला आमच्या नात्याची सुरुवात सत्याच्या भक्कम पायावर करायची होती. तिनेसुद्धा तिच्या भूतकाळाशी माझी ओळख करून द्यावी ही अपेक्षा नव्हती. हा काही सौदा नव्हता. आम्ही एक सामायिक मित्राच्या लग्न समारंभात भेटलो. तीसुद्धा मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो त्या महाविद्यालयात माझी ज्युनियर होती. एवढेच काय ते आमच्यात कॉमन होते. आम्ही दिसायला सर्वसाधारण माणसे जशी दिसतात तशीच आहोत. फार काही सुंदर नाही, पण ठीकठाक श्रेणीतले तिची ओळख झाली. आम्ही थोडा वेळ आमच्या महाविद्यालय काळाबद्दल बोललो. आमच्या प्राध्यापकाबद्दल व इतर असेच काही बोलत राहिलो. प्रथमदर्शनी छान वाटलं. आम्ही पुन्हा भेटायचे ठरवून एकमेकांच्या मोबाईलवर मिस कॉल दिले. आम्ही दोघांनी आपापले मोबाईल नंबर सेव्ह केले व निरोप घेतला. त्यानंतर एका आठवडा मी कामानिमित्त खूप व्यस्त होतो. तिला विसरून गेलो होतो. पुन्हा तिची आठवण एका मित्राच्या फोनमुळे झाली. त्या लग्न समारंभाचा विषय निघाला व त्या अनुषंगाने तिची आठवण झाली. मी तिला फोन केला. मला वाटले मी जसे तिला विसरलो तसे तीसुद्धा मला विसरली असेल. पण तिने फोन उचलून बोलायला सुरुवात केल्यावर मला असे वाटले की बहुतेक ती माझ्या फोनचीच वाट पाहत होती. हा माझा भ्रमसुद्धा असू शकतो, पण तिच्या बोलण्यात खूप उत्साह जाणवला. जुजबी गप्पा झाल्या व आम्ही एकत्र चहा पिण्यासाठी भेटायचे ठरवले. तारीख, दिवस, वेळ व स्थान ठरल्याप्रमाणे निरोप घेतला. ही खरी आमच्या प्रेमाची सुरुवात. या फोनच्या संभाषणात माझ्या मनात तिच्याबद्दल आस्था उत्पन्न झाली. माझ्यातर्फी ती माझ्या प्रेमाची सुरुवात होती हे नंतर मला जाणवले. त्या संभाषणात आमच्या प्रेमाचे विअंकुरित झाले. आम्ही दोघेही ठरल्याप्रमाणे अगदी वेळेवर जिथे भेटणार होतो तिथे पोहोचलो. आम्ही दोघेही उत्साहित होतो. मला तिला पाहिल्याबरोबर छान वाटले. साधे, स्वच्छ, नीटनेटके नेसलेले कपडे, शिस्त व व्यवस्थित वाटली. चेहऱ्यावर खरेखुरे छान स्मित होते. समाधानी, प्रसन्न. माझे मन मला नकळतच तिच्या प्रेमात गुंतले. ह्या भेटीत आमचे एकमेकांच्या माहितीचे आपटेकरण जवळजवळ पूर्ण झाले. थोडे खाणे, अर्धा कप चहा दोनदा झाला. 1 तास कुठे गेला कळाले नाही. अर्थातच आम्ही पुन्हा भेटायचे ठरवले. भेटीच्या इतर बाबीसुद्धा ठरवल्या व हेही ठरवले की बिलाचे पैसे एकदा मी व एकदा तू भरायचे. आम्ही ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा भेटलो होतो ते ठिकाण आमच्या नंतरच्या सर्व भेटीसाठी निवडले. दरवेळेस भेटायची वेळ नक्की झाली, पण आम्ही दोघांनी मिळून दोघांची सवय पाहून ठरवली. दिवस नक्की झाला. आमच्या दोघांचा आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व तिला शिस्तीची फार आवड आहे. तिला छान सगळं नियोजन करायला आवडायचे. वक्तशीरपणाही तिच्या आंबेसमध्ये होते. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो व नंतर भेटतच राहिलो. हळूहळू आमच्या मैत्रीत घनिष्ठता निर्माण झाली. एकमेकांच्या कुटुंबाची माहिती आम्ही एकमेकांना दिली. आमच्या सर्व आवडीनिवडी माहिती पूर्ण आदानप्रदान झाले. तिचा स्वभाव जरी शिस्तप्रिय असला तरी तिला भागवद्गीते, नाट्यसंगीते, शास्त्रीय संगीताची आवड आहे व बऱ्यापैकी ज्ञानही. भरपूर वाचन आहे. इतिहास, नाटक, कादंबऱ्या, कविता हा प्रकार तिला अजिबात आवडत नाही. तिचे बोलणे खूप छान वाटले. संत प्रवाह असलेल्या एखाद्या नदीसारखे मध्यम आवाजात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने शब्दांचे उच्चारण करीत, चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर स्मित सदैव नांदवीत. कधी वाटते आहे तर कधी नाही. फार कमाल आहे तिच्या स्मिताची. कोणत्याही विषयावर कामापुरते ज्ञान आहे. हळूहळू आम्ही खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो असे वाटायला लागले. ती एकमेकांना सुद्धा कमालीची तल्लीनता होऊन ऐकायची. तिचा तो तल्लीन व मंद स्मित बाळगणारा चेहरा पाहिले की मी काय बोलायचे हे विसरून जातो. आम्ही एकमेकांच्या घरी जायला सुरुवात केली. आमच्या दोघांच्या घरच्यांनी एकमेकांच्या आमच्या होणाऱ्या लग्नाला संमती व आशीर्वाद दिला. आम्ही दोघेही एकमेकांच्या आजोळी
व आईवडिलांच्या नातेवाईकांसुद्धा घरीसुद्धा भेटायला गेलो. माझी आई मला कळू न देता तिला सणासुदीला परस्पर फोन करून जेवायला व मदतीला बोलवून घ्यायची. मला ती अशीच बरेचदा माझ्याच घरात मला आश्चर्यासारखी भेटली. मी कधी ऑफिसला कामानिमित्त बाहेरगावी गेलो असलो तरी ती हक्काने घरी येऊन माझी खोली आवरून व नीट लावून ठेवायची. मला याचे फार आश्चर्य वाटायचे. आज संध्याकाळी आम्ही भेटणार आहोत व मी आज तिला प्रपोज करणार आहे. जवळपास 1 वर्ष आमचे कोर्टशिप चालू आहे आणि आता आम्ही दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत आहोत. ती जर आज हो म्हणाली तर तिला माझ्या त्या भूतकाळाचा परिचय करून देणार आहे. त्यानंतर ती जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. मी वेळेवर आमच्या नेहमीच्या ठिकाणी पोचलो, पण ती जवळपास त्याच वेळी आली. आम्ही बसल्या मस्त गरमागरम कॉफी मागवली. मी तिला विसरून विषयाला सुरुवात केली. मी तिला प्रपोज केलं. अगदी सरळ व सोप्या पद्धतीने म्हणालो, माझं तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करून उरलेले जीवन माझ्याबरोबर घालवायचे आहे. माझ्याशी लग्न करशील का? मी हे बोलत असताना माझे लक्ष तिच्या चेहऱ्यावर होते. मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसायला व समिती पण साफ कळून आली. मला फक्त तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य दिसले नाही. माझ्या आईने तिला या घटनेची पूर्वकल्पना दिलेली असावी. तिची व माझी कॉफी पिऊन झाली. ती म्हणाली, जर तू माझी कार आणलेली न असतीस तर चल कुठेतरी दूर फिरून येऊया व या विषयावर कुठेतरी शांत ठिकाणी बसून बोलूया. आम्ही गावाबाहेरच्या तलावाकडे जायचे ठरवले. 25 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी कमीत कमी पाऊण तास तरी लागणार होता. गाडीत मी तिला माझी पूर्ण माहिती दिली. माझा पगार, खर्च, बचत, स्थावर जंगम, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, इतरांशी पैशाची निगडीत माहिती दिली. एकंदरीत माझी आर्थिक स्थिती अतिशय चांगली म्हणण्यास काहीच हरकत नव्हती. तिने सुद्धा मला तिचं सर्व आर्थिक माहिती दिली. तिची इच्छाही तिने सांगितली. तिला तिच्या आईवडिलांना आणखी 5 वर्षे तिचा पगार द्यायचा होता. हे मला सांगितल्यावर माझ्याकडे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पाहिले. तिने तिच्या आईवडिलांची तिची पगार दिल्याची माझी काहीच हरकत नाही हे मी तिला सांगितले. मी तरी हेही म्हणालो की तुझा पगार सदैव तुझ्या अधिकारातच राहील. तू त्या पगाराचा विनियोग कसा करायचा हे तुझ्या अधिकारात राहील. आपण वाटल्यास याची लेखी करार करूया. ती म्हणाली, हे ऐकून खूप छान वाटले. माझ्या भावंडांना अजून थोडा वेळ लागणार आहे स्थिर होऊन आईवडिलांच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी. एकदा का ते सेटल झाले की मी मोकळी होईल. माझ्यावर आईवडिलांचे खूप उपकार आहेत. आज मी जे काही 4 पैसे कमावत आहे त्याचे मूळचे म्हणून मला मनपूर्वक वाटले की माझ्या पगारीवर त्यांचा पण हक्क आहे. आम्ही तलावाच्या काठावर येऊन पोचलो. मी गाडी पार्क केली व आम्ही एका निवांत ठिकाणावर बाकावर बसलो. मी तिला विचारले की जर तिच्या आईवडिलांना तिला अजून काही मदत करायची असल्यास माझ्याकडे सेव्हिंग आहे, त्या पण मी देऊ शकतो. तिने त्याच्यासाठी नकार दिला. मी तिला हेही विचारले की तिच्या आईवडिलांवर कर्जाचं प्रेशर असल्यास त्याचे पण मी तरतूद करू शकतो. त्यालासुद्धा तिने नकार दिला. मी तिला सांगितले की माझ्या घरात आईवडिलांच्या दूरदृष्टीमुळे भरपूर आर्थिक सुबत्ता आली आहे. माझ्यावर आईवडिलांची आर्थिक जबाबदारी नाही. या उलट मलाच बाबांच्या सल्ल्याने योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमुळे पगारी एवढेच पैसे दरमहा व्याज स्वरूपात मिळतात. घरखर्च सगळा माझे आईवडीलच करतात. त्यामुळे माझ्यावर बऱ्याचशा अशा गुंतवणूक छान झालेल्या आहेत. आम्ही बराच वेळ बसलो. बऱ्यापैकी अंधार होत आला होता. आम्ही परत फिरलो. येताना गाडीत असेच इतर काही विषयावर बोलणे झाले. मी तिला विचारले की जेवायला हॉटेलमध्ये जायचं का? ती नाही म्हणाली. ती म्हणाली, सोडताना विचारलं केव्हा कळवतेस? ती म्हणाली, आता अजून काय कळवायचे आहे व लाजत पुढे म्हणाली, माझा होकार आहे. बाबांना मी तुमच्या घरी रीतसर बोलण्यासाठी पाठवते. मी तिला म्हणालो, थांब, आत्ताच घरात काही सांगू नकोस. मला तुला माझ्या भूतकाळाबद्दल काही घटनाची माहिती देणे उरले आहे. आधी ते सर्व ऐकून घे, मग काय तो निर्णय घे. तिला ताबडतोब या गोष्टीचे आकलन झाले की ती हसून म्हणाली, ठीक आहे, आम्ही पुन्हा भेटू, त्यावेळेस या विषयावर बोलायचे असे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला. ही गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.